आता आपली ई-के-वाय-सी झालेली आहे अथवा नाही हे जाणून कसं घ्यायचं? तर सर्वप्रथम आपण UIDAI.government.in ही आधारची वेबसाईट आहे. त्याच्यावर आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे. त्यानंतर आपल्या आवडीची भाषा निवडायची आहे. तर मी इंग्लिश भाषा निवडतो. जेणेकरून आपल्याला टॅब्स वगैरे सापडायला हे सोपं जाईल. त्यानंतर आपल्याला हे एवढे टॅब्स दिसतील. त्यामध्ये गेट आधारमध्ये चेक आधार स्टेटस या टॅबला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू ऑन इन वेब असं दिसेल किंवा अशी एक टॅब दिसेल. जरा वेलकम टू माय आधार अशा प्रकारची एक छोटीशी विंडो ओपन होईल. त्यामध्ये अशा प्रकारची विंडो ही ओपन झालेली आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर वेलकम टू माय आधारवर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपण आपला इथं आधार नंबर टाकायचा आहे. मी आता माझा आधार नंबर टाकतो आणि त्याच्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा, जो खाली आपल्याला कॅप्चा दिसतो तो. हां, मग त्यानंतर लॉग इन विथ OTP करायचं. मग आपल्याला एक थोड्या वेळात एक OTP येईल, जो OTP आपल्याला या खालीच्यामध्ये एंटर करायचा आहे. आता OTP आलेला आहे बघा. हे बघा, आता OTP आलेला आहे आणि मी आता लॉग इन करतो आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथं भरपूर टॅब दिसतील, जसं की बघा आधार अपडेट, डाउनलोड आधार, ऑर्डर आधार PVC कार्ड. तर त्याच्यामध्ये आपल्याला बँक सीडिंग स्टेटसमध्ये जायचं आहे. तर हे बघा, माझी अशी KYC या पद्धतीने झालेली आहे. आणि जर आपली KYC इथं जर बँक सीडिंग स्टेटसमध्ये इनॅक्टिव्ह दाखवत असेल तर आपल्याला ती कशी करायची आहे, तर आपण आता ते पण याच्यामध्ये बघूयात. की जर आपली ई-के-वाय-सी झालेली नसेल, लॉगआउट झाल्यानंतर आपण NPCI.org या वेबसाईटवर जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला इथं कस्टमरमध्ये गेल्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबल या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार सीडिंग या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा आहे आपला पूर्ण. नंतर इथं सीडिंग टाकायचं आहे. नंतर इथं आपल्याला ज्या बँकेला अटॅच करायचं आहे, जसं की ॲक्सिस बँक असेल, सिटी युनियन बँक असेल किंवा SBI असेल, कोणती पण असेल. नंतर फ्रेश सीडिंग करायचं आहे. इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्यावर पुन्हा अकाउंट नंबर कन्फर्मली टाकायचा आहे आणि नंतर इथं रेडिओ बटनाला क्लिक करायचं आहे आणि इथं कॅप्चा टाकल्यानंतर इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला आपलं आधारचं स्टेटस हे लिंक झालेलं दिसून येईल. अशा पद्धतीनं आपली ही KYC आपण ही केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. जर ज्यांची KYC ही कंप्लीट झालेली असेल तर त्यांनी या पद्धतीने KYC ही कंप्लीट करू शकता. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आधार पॅन लिंकिंग. आधार पॅन लिंक झालेलं आहे किंवा नाही हे जर बघायचं असेल तर आपल्याला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर म्हणजेच ई-फिलिंगवर जायचं. ई-फिलिंग आपण नुसतं टॅब जरी टाकला तर आपल्याला इन्कम डिपार्टमेंटची ITची इन्कम टॅक्सची वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर आपण त्या वेबसाईटवर जाणार आहोत. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर इथं आपल्याला एक होम बटन असेल, या होम बटनावर क्लिक करायचं आहे. होम बटनावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट खाली यायचं आहे. खाली यानंतर लिंक आधार और व्ह्यू स्टेटस या टॅबवर क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर आपण इथं लिंक आधारला इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे किंवा कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथे आपला पॅन नंबर टाकायचा आहे आणि खाली आधार नंबर टाकायचा आहे आणि इथं आता मी टाकतो माझा. हे बघा, आता मी काय करणार, व्हॅलिडेट म्हणणार. व्हॅलिडेट म्हणलं की काय म्हणणार, युअर पॅन इज ऑलरेडी लिंक्ड टू द गिवन आधार असा प्रकारचा मेसेज येईल. म्हणजे माझं आधार आणि पॅन हे एकमेकांना लिंक आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपलं ई-के-वाय-सी ही पूर्ण करायची आहे. बँक सीडिंग स्टेटस पण चेंज करायचं आहे जर आपली ई-के-वाय-सी झालेली नसेल, आणि आधार पॅन लिंकिंगसुद्धा चेक करायचं आहे. आणि ई-के-वाय-सी जर झाली नसेल तर तीसुद्धा या पद्धतीने करायची आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा. धन्यवाद.